महाराष्ट्राच्या सेफ प्लॅनेट या उपक्रमातर्फे मालदीवमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या फिल्म फेस्टिवलमध्ये IBN लोकमतच्या असोसिएट एडिटर आरती कुलकर्णी यांचा गाज कॉल ऑफ द ओशन हा माहितीपट दाखवण्यात आला। कोकणाच्या समुद्री जीवनावरच्या गाज कॉल ऑफ द ओशन या माहितीपटाला महोत्सवात चांगलीच दाद मिळाली। मालदीवची राजधानी मालेमध्ये 27 जानेवारीपासून 3 दिवस हा महोत्सव भरला होता। मालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। तसंच मालदीवचे पर्यावरण मंत्री मोहम्मद असलम हेही या सोहळ्याला उपस्थित होते। मालवणच्या मुलांबरोबर चित्रित केलेला हा माहितीपट मालदीवच्या 5 बेटांवरून आलेल्या शाळकरी मुलांनीही पाहिला। मालेमध्ये खूप आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जवळपास 11 शाळा एवढ्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आहेत आणि त्यातल्या सगळ्या स्टुडंट्सना त्यांनी वेगवेगळ्या वेळा देऊन खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला। मला सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी वाटते की स्वतः मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट याच्यासाठी आले होते। कुठलीही चळवळ जर राबवायची असेल तर आपण सरकार त्याच्यामध्ये आलं तर लोकांना त्याच्यामध्ये येण्याचा जास्त उत्साह असतो आणि मालदीवच्या म्हणजे हाय कमिशनर ऑफ इंडिया आणि मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट या दोघांनी अतिशय परिश्रमपूर्वक ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि म्हणून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला।